या बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का दिला होता. मात्र आज तब्बल 6 दिवसांनंतर या विमान दुर्घटनेबाबत असा एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे की ज्यामुळे महाराष्ट्राला दुसरा आणि कदाचित अधिक भयावह धक्का बसला आहे. अपघाताच्या दिवशी विमान उड्डाण करण्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या अधिकृत प्रवासी यादीत या विमानात 6 जण प्रवास करत असल्याची नोंद होती. परंतु दुर्घटनेनंतर घटनास्थळी फक्त 5 जणांचे मृतदेहच सापडले. मग प्रश्न उभा राहतो, तो 6वा व्यक्ती नेमका कोण होता आणि त्या 6व्या व्यक्तीचा मृतदेह कुठे आहे? हीच ती धक्कादायक माहिती आहे जी आज अपघातानंतर 6व्या दिवशी समोर आली आहे. आतापर्यंत टीव्हीवर जे काही दाखवले जात होते, बातम्यांमधून जे सांगितले जात होते, ते सगळे चित्र आज पूर्णपणे बदलले आहे. कारण आता समोर आलेलं सत्य अधिक भयावह आहे. विमानात 6 जण होते हे स्पष्ट होत असताना मृतदेह मात्र 5च सापडले. आणि हाच तो मुद्दा आहे जो आजवर दिल्या गेलेल्या सर्व माहितींवर प्रश्नचिन्ह उभं करतो. हा केवळ आकड्यांचा फरक नाही, तर या संपूर्ण दुर्घटनेच्या तपासावर परिणाम करणारा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. आणि म्हणूनच 6 दिवसांनंतर समोर आलेली ही माहिती महाराष्ट्राला पुन्हा एकदा हादरवून सोडणारी ठरत आहे. आजची ही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशा क्षणावर उभी आहे जिथे घटना घडून गेल्यात, तपास सुरू आहे, पण तरीही प्रश्न संपलेले नाहीत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर केवळ शोकाची भावना नाही, तर अनेक शंका आणि प्रश्नही समोर आले. अपघात घडल्याच्या त्याच दिवशी वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेबाबत शंका व्यक्त केली, तर दुसरीकडे शरद पवार यांनी हा निव्वळ अपघात असल्याचं स्पष्टीकरण दिलं. एका बाजूला अपघातामागील कारणांचा तपास सुरू झाला, तर दुसऱ्या बाजूला राजकीय हालचालींना वेग आला. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये काही प्रश्न असे आहेत जे अजूनही विचारले जात आहेत आणि ज्यांची उत्तरं अजून स्पष्ट झालेली नाहीत. अपघातानंतर लगेचच चौकशीची प्रक्रिया सुरू झाली. संबंधित केंद्रीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. विमान वाहतूक सुरक्षेशी संबंधित अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपास सुरू केला, तर राज्य सरकारने अपघाती मृत्यूची नोंद असलेल्या प्रकरणाची चौकशी CIDकडे सोपवली. काही दिवसांनी अपघातग्रस्त विमानाचे अवशेष तपासासाठी हलवण्यात आले. थोडक्यात सांगायचं झालं तर तपास यंत्रणा आपापल्या पातळीवर काम करत आहेत. पण त्याचवेळी काही विसंगती आणि प्रश्न सार्वजनिक चर्चेत आले आहेत. या प्रश्नांना अधिक धार मिळाली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मितकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे. त्यांनी सामाजिक माध्यमांवरून काही प्रश्न मांडले आणि हे प्रश्न केवळ राजकीय नव्हे, तर सामान्य नागरिकांच्या मनातही असलेले प्रश्न असल्याचं ते सांगतात. या सगळ्या चर्चेचा केंद्रबिंदू म्हणजे काय स्पष्ट झालं आहे आणि काय अजूनही अस्पष्ट आहे. अपघाताच्या पहिल्या काही तासात माध्यमांमधून जी माहिती आली त्यात एक मोठी विसंगती दिसून आली. सुरुवातीला असं सांगण्यात आलं की विमानात 6 जण प्रवास करत होते आणि 6ही जणांचा मृत्यू झाला. ही माहिती विविध माध्यमातून पुढे आली आणि ती अधिकृत यंत्रणांच्या हवाल्याने दिली गेली. मात्र काही वेळातच चित्र बदललं. पुढील माहितीनुसार विमानात 5च जण होते असं सांगण्यात आलं. प्रवासी यादीचा दाखला देत ही माहिती स्पष्ट करण्यात आली. या प्रवासी यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे सुरक्षा कर्मचारी, विमानातील फ्लाईट अटेंडंट आणि 2 वैमानिक असा 5 जणांचा समावेश असल्याचं नमूद करण्यात आलं. नंतर संबंधित प्राधिकरणांनीही अधिकृतपणे 5 जणच विमानात होते असं सांगितलं. त्यामुळे 6व्या प्रवाशाचा प्रश्न तांत्रिकदृष्ट्या संपल्यासारखा वाटतो. मात्र इथेच दुसरा प्रश्न उभा राहतो. जर उड्डाणापूर्वी प्रवासी यादी डिजिटल स्वरूपात नोंदवली जात असेल, तर सुरुवातीला 6 जणांची माहिती कशी दिली गेली? ही माहिती देताना चूक झाली होती का? की माध्यमांमध्ये गैरसमज निर्माण झाला? या विसंगतीमुळेच पहिल्या टप्प्यात संभ्रम वाढला असं निरीक्षकांचं म्हणणं आहे. यानंतर चर्चेत आलेला दुसरा मुद्दा म्हणजे घटनास्थळी आढळलेली कागदपत्र. अपघातानंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये विमानाचे काही भाग जळालेले दिसत असतानाच जवळच कागदपत्र तुलनेने सुरक्षित अवस्थेत पडलेली दिसली. यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आला, इतक्या तीव्र अपघातात कागद जळालेले का दिसत नाहीत?
मात्र विमान अपघातांच्या स्वरूपाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ सांगतात की अशा दुर्घटनांमध्ये आग सर्वत्र समान प्रमाणात पसरत नाही. इंजिनजवळ तापमान प्रचंड वाढतं, पण इतर भागात धूर आणि उष्णता असली तरी ऑक्सिजन कमी असल्यामुळे कागद लगेच पेट घेत नाहीत. शिवाय अनेक कागद फाईल कव्हरमध्ये किंवा पिशव्यांमध्ये असल्याने थेट ज्वाळांचा संपर्क होत नाही. त्यामुळे कागद सुरक्षित राहणं हे तांत्रिकदृष्ट्या अशक्य नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. या चर्चेत पुढे आलेला आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे वैमानिकांचा. अपघातग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक मोठ्या अनुभवाचे होते असं सांगण्यात आलं. मात्र त्यांच्या मागील काही घटनांचा संदर्भ देत प्रश्न उपस्थित करण्यात आले. काही वेळा उड्डाणापूर्वी चाचण्यांमध्ये त्रुटी आढळल्याच्या घटना त्यांच्या कारकिर्दीत घडल्याचं सांगितलं जातं. याचबरोबर अपघाताच्या दिवशी मूळ नियोजित वैमानिक उशिरा पोहोचल्याने ऐनवेळी वैमानिक बदलण्यात आल्याचा दावा समोर आला. हा बदल नेमका कधी आणि कोणाच्या निर्णयाने झाला याबाबत अधिकृत स्पष्टीकरण अजूनही तपशीलवार समोर आलेलं नाही. याच संदर्भात आणखी काही प्रश्न उपस्थित झाले. जर नियोजित वैमानिक वाहतूक कोंडीत अडकला होता तर त्याची नोंद का नाही? त्या वैमानिकाचं नाव सार्वजनिक का झालं नाही? एवढ्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या प्रवासात शेवटच्या क्षणी असे बदल होणं कितपत योग्य होतं, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. काही निरीक्षकांच्या मते या बाबींची सखोल आणि पारदर्शक चौकशी होणं आवश्यक आहे. अपघातानंतर विविध पीडित कुटुंबियांची भेट काही नेत्यांनी घेतली. पण वैमानिकांच्या बाबतीत अशीच संवेदना सर्वत्र व्यक्त झाली का, हा प्रश्नही चर्चेत आला. हे प्रश्न केवळ संशय निर्माण करण्यासाठी नसून घटनेचं संपूर्ण सत्य समोर यावं या उद्देशाने विचारले जात असल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे. काही प्रश्नांना तांत्रिक उत्तरं मिळाली आहेत, तर काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. ब्लॅक बॉक्स तपासात काय निष्कर्ष निघतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तपास यंत्रणा आपलं काम करत आहेत. पण सार्वजनिक चर्चेत विचारले जाणारे प्रश्न थांबलेले नाहीत. या प्रकरणातून नेमकं काय समोर येईल, कोणत्या शंका दूर होतील आणि कोणते प्रश्न अधिक गंभीर होतील, हे येणारा काळच ठरवेल. तोपर्यंत अपघाताच्या चौकशीबरोबरच लोकांच्या मनातले प्रश्नही जिवंत राहणार आहेत. कारण अशा घटनांमध्ये पारदर्शकता आणि स्पष्टता हीच जनतेची अपेक्षा असते.